Hello, I'm Hi. Colonel Barge. I'm uh, today having an interview, or shall I speak in Marathi? I'm talking. आज मी बोलणार आहे मिसेस सुलभा नाडकर्णी बरोबर, ज्या फ्लॅट नंबर 111 मध्ये बी बिल्डिंग मध्ये राहतात. त्या तुमच्या समोर बसलेल्या आहेत आणि त्यांचं मी एक कॅज्युअल इंटरव्ह्यू टाइप घेतोय, just to find out how she has lived her life. So I hope she shares it with us and we learn something from her. So over to Sulbha Nadkarni. नमस्कार. सुलभा, सुरू करूया. या. कुठल्या भाषेत? इंग्लिश, हिंदी, मराठी? Let me tell you, be comfortable. I'm comfortable in any language. Okay. So we'll manage Marathi because most of our spectators are Marathi. Okay. अदना मधनं मी इंग्रजी मारेन थोडंफार. पाहिजे तसं. ओके. तो इंग्रजी सुद्धा बोलला तरी हरकत. ओके ओके. नाही, मराठी चालेल, जमेल मला. बरं. ओके. सुलभा, तुझा जन्म कुठं झाला आणि केव्हा झाला? केव्हा झाला? केव्हा म्हणजे तुम्ही तारीख विचारता का? तारीख सांग ना, लाजू नकोस. ओके. आम्हाला माहिती आहे तू 16 वर्षाचीच आहे. माझा जन्म गोव्यामध्ये म्हापशामध्ये झाला. ओके. मापुसा म्हणतात. मापुसा का काहीतरी. मापुसा तिथे झाला. आणि जन्मतारीख पाहिजेच असेल तर 6 जुलै 1932. ओके. 32. माय गॉड. एक पाठीने एक पुढे नाही. चलो. गोव्यात कसं काय? तुझे आई वडील तिथं होते? माझे आजोबा होते तिथे. हो. ही वॉज अन ॲडव्होकेट. ओके. आणि माझी आई पहिली मुलगी. ओके ओके. पूर्वीच्या काळी मुलगी बाळणपणासाठी जायची आईकडे. करेक्ट. तशी ती आली होती. ओके. ती बाळणपणासाठी मापुसाला आली होती, पण कुठं राहत होता तुम्ही त्यावेळी? मापसालाच होतो. वडील वगैरे तिथेच होते? नाही, माझे वडील आरोंदाला राहायचे. आरोंदा? अरे, आरोंदा माझ्या बायकोचं गाव आहे. खरं? हो. अरे वा. ते गोव्यापासून फक्त 4 किलोमीटरवर आहे. असं आहे काहीतरी. येस, आरोंदा इज माय वाईफ्स नेटिव्ह प्लेस. अरे वा. मग चला, आता आमची दोस्ती झाली. चालेल. ओके. दॅट्स अ कोइन्सिडन्स. बिकॉज ऑफ दिस इंटरव्ह्यू बघ, त्याच्यामुळे तरी कळालं की आरोंद्याचं आपलं दोघांचं एक कनेक्शन आहे काहीतरी. आणि ब्युटिफुल प्लेस. तिथलं देऊळ वगैरे मी एकदा जाऊन आले. मी गेलो होतो. सुंदर देऊळ वगैरे. मला कोणी कधीच नेलं नव्हतं. ओके. पण एका वर्षी मी सांगितलं, म्हटलं हट्ट धरला. ओके. कारण सतत हे कारवारचे नाडकर्णी, तेव्हा सतत कारवारला आम्ही जायचो. ओके. तर म्हटलं आतापर्यंत 4दा तरी कारवारला तुम्ही गेलात. ओके. तर आता म्हटलं मला आरोंदा बघायचंच आहे. ओके ओके. जिथे जन्मस्थळ. तर मला आम्ही गेलो आरोंदाला. ओके. आणि लकीली आमचे शेजारी जे होते ते तिथे त्या दिवशी होते. ओके. ते म्हणाले, चल ये, तुझा जन्म कुठे झाला तो पण दाखवतो. ओके ओके. आणि तुमचे वडील काय करत होते त्यावेळेला? काय करत होते कल्पना नाही. नंतर मग ही वॉज जस्ट क्लरिकल. हे पहिल्यांदा त्यांचे चुलते गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते, सिव्हिल मध्ये कुठेतरी होते. त्यांचे चुलते, त्यांचा पंप होता, पेट्रोल पंप. ओके. त्याच्यावर काम करायचे काहीतरी. ओके ओके. कारण देर वॉज नो हेल्प एज सच फ्रॉम एनीवेअर. पण ते ओरिजिनली कारवारचे होते? नाही. मग कुठले? आरोंदा वेगळं आणि कारवार वेगळं. ओके. कारवार म्हणजे कारवार
नाही, तू म्हणलीस की नेहमी सुट्टीला वगैरे कारवारला जायचो वगैरे. कुठला? तू म्हणलीस ना कारवारला जात होतो आम्ही. कशासाठी? कारवारला फक्त बऱ्याच वेळेला आता नंतर अच्छा, सुट्टीत जाताना ओके नाडकर्णी कारवारचे, ओके ओके ओके. त्याच्यामुळे त्यांना तुमचं मूळ गाव म्हणजे कारवार, नाडकर्णींचं. नाडकर्णी. हा. ओके 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 आणि मी त्रिकोण केलंय. ओके मी गायतोंड्यांची नात, ओके ओके म्हणजे ती गोव्याची. ओके ओके. अं, आईचं माहेर म्हणजे म्हापसा होतं. म्हापसा. म्हापसा. आईचं माहेरचं नाव काय? गायतोंडे. गायतोंडे. ओके. मग तुम्ही कोकणी वगैरे पोर्चुगीज वगैरे शिकला का नाही थोडंफार? थोड्या थोडे आता. अच्छा. आणि त्यावेळी पोर्चुगीजचा राज होता ना तिथे. जास्त करून या ना, हसू नका. ओके. मग त्याच्यानंतर शाळेला वगैरे कुठे गेलीस तू? नाही, देन आय केम, आय वॉज विथ माय पेरेंट्स इन बॉम्बे. ओके. तर मुंबईतच होते. अच्छा, लहानपण तुझं लहानपणापासून मुंबईला गेलं? मुंबईत. ओके. मुंबईत कुठं? मी लहान असताना ह्याला राहायची, किंग सर्कल, ओके माटुंगा, ओके ओके तिथे राहायची. ओके. तर माटुंगा हॅज गॉट लॉट ऑफ गोवन क्राऊड. माटुंगा, बांद्रा. नाही, खरं म्हणजे साऊथ इंडियन. अच्छा, बँड्रा मध्ये जास्ती आहेत मला वाटतं, ख्रिश्चन्स आणि त्या साईडला. ओके. मग स्कूलिंग वगैरे कुठे झालं तुझं? माझं स्कूलिंग, मी किंग जॉर्ज हायस्कूल मध्ये होते. ओके. किंग जॉर्ज बॉयज स्कूल मध्ये. ओके. म्हणजे इट इज अनलाईक, बॉयज स्कूल मध्ये होते मी. ओके. गर्ल्स वर परमिटेड? गर्ल्स त्या तिथे होती शाळा. अच्छा. पण मला सगळं शोधता शोधता उशीर झाला आणि त्या म्हणाल्या तुला आम्ही देणार नाही ऍडमिशन. ओके. तर आय हॅड सच गुड रेकॉर्ड. तर मग हे बॉईजचे प्रिन्सिपल होते, वैद्य म्हणून. ओके. ते म्हणाले ब्रिंग इट हिअर, आय विल गिव्ह हर ऍडमिशन. ओके. म्हणजे उशीर झालेला होता. ओके. पण तरी त्यांनी मला ऍडमिशन दिली. तर तुझं मॅट्रिक्युलेशन वगैरे तिथंच झालं? या. आणि शाळेत मग बॉईज स्कूलमध्ये गेलेस तर बरेच बॉईज फ्रेंड वगैरे असणार? नाही, त्यावेळी आमच्या काळी वेगळं होतं. आमच्याकडे पडदे में पडदा. ओके ओके. त्याच्यानंतर कॉलेज वगैरे कुठं केलं? मग नंतर कॉलेजला मी गेले एल्फिस्टन. अच्छा, अगेन मुंबईतच? हो, मुंबईतच. दॅट वॉज अ कोएड? ऑफकोर्स. ओके. तुम्ही एल्फिस्टन कॉलेज? मला मुंबईची जास्ती माहिती नाही. आय हॅव नो आयडिया. एल्फिस्टन कॉलेज इज अ व्हेरी वेल नोन आणि चांगल्यापैकी हाय ग्रेड कॉलेज आहे. तुझं अप्रॉक्सिमेट वय काय असणार कॉलेजला जॉईन केलं तेव्हा एल्फिस्टन मध्ये? वय किती असणार? वय अबाउट 16, 17, 18? या, राईट, 17. ओके. So you were a young teenager at that time, and with boys and all. तिथं काय boys friends वगैरे काय? So many beautiful girls अरे in my college. ओके. या, आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या मुली मोठ्या मोठ्या पैसेवाल्यांच्या. ओके. आम्ही आपले मिडल क्लास or something like that. Yeah. Okay, okay, chalo. And you didn't say anything about the boys from your college? नाही, त्यावेळेला हेच वेगळंच होतं वातावरण. अच्छा. त्यावेळेला एकदा असं झालं, एक मुलगा, माझी एक मैत्रीण आणि मी, आम्ही लायब्ररीमध्ये बसलो होतो. ओके. आणि अशा बसून बोलत होतो आणि त्या तिकडनं एक मुलगा येत होता आणि विथ अ नाईस स्माइल ऑन हिज फेस. ओके. मी तिला म्हटलं, बघितलंस का ग, आता चांगला हसून दाखवतोय. आणि हाच मुलगा मी 6वीत असताना, म्हणजे हायस्कूल व्हायच्या अगोदर, ओके, त्याच वर्गात होतो आम्ही. ओके. त्यावेळेला मुली चालत नसत. ओके. तेव्हा
तेव्हा बघायचा सुद्धा नाही. त्याच्यापेक्षाही दुसरा एक मुलगा होता, तो तर आम्ही हुतुतू सारखे खेळ खेळायचो. ओके. हुतुतू अशासाठी म्हटलं की हुतुतूला घट्ट पकडावं लागतं वगैरे, असल्यासारखे खेळ खेळत होतो. आणि तोच आता त्याच्या चुलत बहिणीला सांगतो की तिला सांग माझ्या बरोबर खेळू नकोस आणि बोलू नकोस. का बरं? मी मुलगी आहे, तो मुलगा आहे. ओके ओके ओके. तेव्हा आता हे बंद झालंय. ओके. पण नंतर आता तोच त्याच क्लास मधला मुलगा मला हसून दाखवतोय, कारण तो आता मोठा झाला. ओके. म्हणजे आता तो वयात आला. वयात आला. ओके ओके. देन यू डिड युअर ग्रॅज्युएशन फ्रॉम एल्फिस्टन और या एल्फिस्टन. कुठल्या लाईनला, म्हणजे सायन्स, आर्ट्स, काय होतं? कॉमर्स? नाही, मी BA केलं. आर्ट्स मध्ये होते. ओके. आर्ट्स मध्ये होते. आणि कॉलेज नंतर मग कॉलेज नंतर मग काही नाही, माझ्या आईने मला नकार दिला पुढचं शिक्षण घ्यायला. ओके. ती म्हणाली तू BA झालीस, खूप झालं, MA केलीस तू, तर आम्हाला त्याच्यावरती उडी टाकावी लागणार. ओके ओके. मग काय लग्नाचा बेत वगैरे होता का पेरेंट्सचा? नाही, मग लग्न नाही झालं, कारण माझे वडील चांगल्यापैकी हे होते, मोठे मॅनेजर होते. ओके. त्याच्यामुळे पैशाची गरज नव्हती. ओके. तर म्हणजे असं एक गरज असते नाही का, मुलगी शिक्षण झालंय आणि चांगली नोकरी मिळते तर का नाही करू. ओके. पण तशी गरज नव्हती, त्याच्यामुळे मी कॉलेज ह्याच्यात गेलेच नाही मुली. पण मग पुढे कॉलेज नंतर काय केलंस? काही विशेष करत नव्हते, माझा वेळ जात नव्हता, म्हणून मग वेगवेगळ्या क्लासेसला मध्ये जायची. भरतकाम, विणकाम, सगळी वेगवेगळे हे करायची, उद्योग शिकले. आणि त्याच्यानंतर मग हे झाल्यानंतर मग मात्र आता शिक्षण पुरं झालं असं वाटलं. मग नंतर मग परत हे असंच मला आवड बारीक सगळ्या कामाची, विणकाम वगैरे, तर ते करायला लागले मी. ओके. आणि तसं करून पण त्याच्यानंतर मग काय आई वडिलांनी लग्नासाठी वगैरे मुलं वगैरे बघायला सुरू केली होती का नाही? त्यावेळेला नाही, कारण 25व्या वर्षी मुलीचं लग्न करायचं असतं असं म्हणतात. हो. तेव्हा त्यावेळेला माझं लग्न करायचं विचार केला. ओके. आणि त्याच्या अगोदर मला काही करायचं नाही म्हणून मी नोकरी करायला लागले. ओके. गव्हर्नमेंट जॉब होता. हो. ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. बिफोर मॅरेज? या. ओके. मुंबईतच? ओके. आणि गव्हर्नमेंट जॉब होता. ओके. या खोलीत मी बसायची. ओके. मला ज्युनियर ऑफिसरचा जॉब होता. आणि शेजारच्या खोलीत मिस्टर नाडकर्णी होते. हो, यू मेट देयर इन द ऑफिस? येस. वाव. रोमॅन्स इन द ऑफिस? येस. ओके ओके. विच इयर वॉज दिस अप्रॉक्सिमेटली? I don't exactly remember. Okay, leave it. Then what happened? You met Nadkarni in the neighboring room? मी सगळ्यांशी बोलायची वगैरे. ओके. आणि प्रिन्सिपलने, आमच्या चेअरमनने एकदा ठरवलं की काहीतरी आपल्या ऑफिसचं काहीतरी गॅदरिंग असं करायचं. ओके. तर मला सुलभा इकडे ये, तू ठरव कोणी काय करायचं, कोणा वेगवेगळे लोकांना गोळा कर आणि त्यांचे कार्यक्रम हे कर. ओके. त्याप्रमाणे मी सगळीकडे, आणि मला बोलायला लाज बीड नव्हती. ओके. सगळीकडे जायचे मी. तू काय करू शकतो, गाणं म्हणू शकतो, गाणं म्हणून दाखव, असं करून सगळ्यांकडनं हे काढून घ्यायची. ओके.
आणि दॅट इज हाव वी मेट. बट ही वॉज नॉट द काइंड. ओके. ही वॉज अ व्हेरी सिन्सियर, सोबर. सोबर, येस, क्लीन अँड सोबर. ओके. पण तरी देखील वय असतं ना. आय नो. पण मग म्हणजे ओळख झाली. कधी कधी काहीतरी प्रोग्राम आमच्या घरी ठरवायचो, म्हणजे आई वडील असताना. ओके. आणि त्यावेळेला हे पण यायचे. ओके. अशी ओळखही झाली. ओके. तर माझ्या हे आहेत कारवारी. ओके. कारवारचे. आणि आम्ही, माझी आई गोव्याची. ओके. म्हणजे जवळजवळ जवळचीच. त्याच्यामुळे माय मॉम वॉज व्हेरी हॅपी. ओके. अर्थात मी काही बोलले नाही. ओके. आणि ह्यांनी काही तसं दाखवलं नाही. मग काय प्रपोजल कोणाकडनं आलं, तुझ्याकडनं का नाही, नंतर लोकांसाठी दाखवायला माझ्या आई वडिलांनी केलं. ओके. तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं? लग्न झालं 60 साली. 1960. Yes. Wow, quite a long time. Yeah. Okay, very long time. Yes. And before marriage you knew, तुम्ही म्हणजे ओळख वगैरे होती नाटकर्णी साहेबांच्या. त्याचं पहिलं नाव काय होतं? विनय कुमार. विनय कुमार. विनय बरोबर वगैरे काय डेट्स वर वगैरे जात होता का कधी सिनेमाला वगैरे? सिनेमाला वगैरे कधीतरी गेलो. एकदा त्यांनी ते अहमदाबादला त्यांना आणि आणखीन एक दुसरा मुलगा होता. म्हटलं काय तुम्ही मुलं चांगले शिकले सवरले आणि ह्या असल्या गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये बे करत बसता. तिथे जा, चांगले काहीतरी पैसा कमवा, चांगलं काहीतरी करून दाखवा, असं चिडवलं. ओके. आणि त्याप्रमाणे नाडकर्णीने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवली. ओके. ती नोकरी मिळवल्याबरोबर आमचं भेटणं गाठणं बंद झालं. ओके. पण तरी देखील ही यूज टू सेंड मी कार्ड which was open. Okay. Anybody could read it and all that. Okay. Yeah. Nice. So, I mean, it was clean. Okay. And after marriage, you settled down in Mumbai only or? Mumbai. Okay. Yeah. कुठं राहत होता मुंबईत? म्हणजे मिस्टर कुठं राहत होते नाटक? स्टेट बँकेत होते. अच्छा. त्यामुळे स्टेट बँकेची नोकरी दर 6 महिन्यांनी सुरुवातीला बदलायची. ओके. तर तसे होते ते. ओके. पण तरी देखील आम्ही लग्न झाल्यावर थोड्या दिवसांनी मग मुंबईची बदली झाली, दुसरीकडे बदली झाली. ओके. मग सर्व्हिस मध्ये तुम्ही तुझा जॉब? सर्व्हिस कधीच केली नाही. नाही, तुझा जॉब होता ना ते इकॉनॉमिक्स मध्ये कुठं? तेवढाच पुरता. अच्छा, तो सोडला मग लग्न? काम झालं. Okay. Oh, there's a beautiful bird come behind you. The crow has come again. I know. I'm just filming him also. I'm taking him also in the video. Nice. You have kept that water, this thing for the birds. Yeah. Summer मध्ये चांगला आहे. Good. Okay. Let's get back to our topic. Then how many children do you have? I have 2. इथे कोणीच नाहीये. मुलगा मुलगी? मोठी मुलगी आहे. ओके. आणि तिच्या पाठून 3 वर्षांनी मुलगा झाला. ओके. दोघंही आता अमेरिकेत सेटल. दोघं अमेरिकेत आहे. सेटल. ओके. म्हणजे मीच नेलं. माझ्या मुलीच्या भाषेत सांगायचं तर मी ओढून नेलं सगळ्यांना. ओके. तेव्हा आम्ही सगळे गेलो आणि तिने नंतर अमेरिकन माणसाची लग्न केलं. ओके. बट ऑफकोर्स ॲज युजल द मॅरेज फेल ऑफ. ओके. पण नाव शी इज लिव्हिंग हर ओन लाईफ, व्हेरी हॅपी. ओके. आणि मग मुलगा काय करतो? मुलगा तो पण त्याचं पण लग्न झालं. ओके. पण ही इज मॅरिड टू
अ सिंधी गर्ल. हो, नाईस. आणि तो तिथेच म्हणजे आता अमेरिकेतच असतो. त्याची बायको तिथंच अमेरिकन मध्ये होती का? नाही, अमेरिकेतच भेटली. तिथलीच म्हणजे होती. शी इज मोर अमेरिकन दॅन सिंधी टाईप. ओके, चलो. तिला सिंधीचं काही हे नाहीये. ओके. अधनं मधनं येतात का भेटायला? हो, मी तुझ्या मुलीला भेटलो होतो. फोन झाला. तुझ्या मुलीला भेटलो होतो तुझ्या वाढदिवसाच्या वेळी. तिने प्रोग्राम फार चांगला ऑर्गनाईज केला. तुझा वाढदिवस, आय थिंक दॅट वॉज 90th और 90th बर्थडेला. सुंदर प्रोग्राम केला होता आपल्या बी बिल्डिंग वर. छान केला. माझी मुलगी, म्हणजे माझी मुलगी म्हणून सांगत नाही, बट शी इज व्हेरी आर्टिक्युलेट, व्हेरी नोज व्हॉट टू डू, हाऊ टू डू इट. आणि खरंच छान प्रोग्राम केला होता. आणि मला आठवतंय मी त्याचा पण व्हिडिओ केला होता, छोटा एक व्हिडिओ केला होता. आणि जेवण पण चांगलं ठेवलं होतं तुम्ही. सुंदर होता तो प्रोग्राम. एनिवे, यू आर नाव नियरिंग अ सेंचुरी. थोडेच रन्स राहिलेत, तर अजून विकेट थोडे दिवस आहेत. विकेट सोडू नका, विकेट पडून देऊ नका. चांगलं बॅटिंग करा आणि सेंचुरी मारा. ओके. हाऊ डिड यू कम टू आतश्री? आतश्रीमध्ये कसं काय आलं? आम्ही अमेरिकेत होतो. ओके. तुमचे मिस्टर पण होते तिथं? मिस्टर गेले. ओके. म्हणजे माझ्या आई वडिलांमुळे आम्ही सगळीजण तिथे गेलो. ओके. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून. ओके. माझ्या मुलाचं शिक्षण A1 झालं. ओके. आणि तिथेच राहिल्यानंतर मग जेव्हा यायचं ठरवलं तेव्हा म्हणजे माझा मुलगा तिथेच आता सेटल झालाय. ओके. अमेरिकेत. मुलगी पण सेटल झाली, पण ती म्हणजे लग्न झालं, हे झालं वगैरे. ओके. पण सगळी मुलं सगळी तिथेच आहेत आता. ओके. आणि परत इंडियात कसं काय आला तुम्ही? ते आता साधारण काय सांगू, लक्षात नाही, पण मला वाटतं 60 झाल्यानंतर असेल. मी म्हटलं आता वय झालंय, आता माझ्या हातून होणार नाही इथे. कारण अमेरिकेत म्हणजे सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतः करावं लागायचं. ओके. काम. त्याच्यामुळे ते नंतर ते जमणार नाही. इथे त्याच्यात आहे मुलकरी, करते. करेक्ट. तिला तिथं तसं नाही. तिथे सकाळी उठलं की स्वतःच करा, सगळं करायचं. त्याच्यामुळे मी तो विचार केला की इट इज बेटर दॅट आय गो बॅक. म्हणून मग मुंबईला आलो. ओके. मुंबईला नाही, गोव्याला आलो. गोव्याला होतो आम्ही बरीच वर्ष. ओके. मग गोव्याला आलो. गोव्याला झालं, त्याच्यानंतर मग पुण्यात कसं काय पोचला? पुण्यात कसं काय पोचला? मुलं माझ्या मुलाने दोन्ही मुलं एल्फिन्स्टन मधून शिकली. ओके. म्हणजे त्यावेळेचं प्रेस्टिजियस कॉलेज, तिथे शिकली. मुलगी माझी शिक्षणापेक्षा तिची ओढ वेगळ्या इतर ठिकाणी. ओके. आणि शी इज व्हेरी टॅलेंटेड. यू मेट हर. ओके. शी इज अ व्हेरी टॅलेंटेड गर्ल. येस. आणि मुलगा भेटला नाही. त्याला आला नव्हता. पण पुण्यात कसं काय आला आतश्री मध्ये? मी तेच मग ते तिथे तुम्ही गोव्यात होता? राईट. मी ह्याच्यात होते. नंतर मग गोव्याला कोण नातलग वगैरे होते पुण्यात वगैरे? कोण तुमचे कोण नातलग वगैरे होते का पुण्याला? नाही, पण मी ठरवलं की तिकडनं कुठून अमेरिकेहून यायचं, पण मुंबईला राहायचं नाही. कारण मुंबई भयंकर गर्दीची. एरवी मुंबईतच मी वाढले, पण मुंबई खूप गर्दीची, तेव्हा मुंबईत नाही जायचं. ओके. मग कुठलं दुसरं गाव तर पुणे. ओके. तर पुण्यात राहायचं. तर म्हणून पुण्यात आम्ही आलो. आणि त्याच वेळेला
मी ह्याची माहिती काढली. मी अर्थात सगळं नाडकर्णी ह्याच्यात भाग घ्यायचे नाही, तू काय पाहिजे ते कर. त्यामुळे मी सगळं शोधून काढलं. मी म्हटलं हे चांगलं दिसतंय ओके आणि खात्रीलायक वाटतंय. ओके. सो वी केम टू आतश्री. आतश्री. तुम्ही म्हणजे आतश्री बी बिल्डिंग मध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासूनच आहे का कुणाच्या रिसेल मध्ये जरा घेतलं? थोडे दिवस गेल्यानंतर ओके. पहिल्यांदा आम्ही आलो आणि बी मध्ये बघितलं तेव्हा अगदी थोडे लोक राहत होते. ओके. तर म्हटलं असं नको बा, कारण माझी नात तेव्हा अगदी लहान होती, मी कॉलेजमध्ये जाणारी वगैरे, आणि तो तिथे फोटो आहे ना. ओके. माझी फार सुंदर आहे दिसायला. ओके. तर म्हटलं ही मुलगी माझी जर का घरी यायला, आजीचंही तिला आहे खूप, त्यात ती जर भेटायला आली उशिरा तर काही समजा रस्त्यावर झालं तर पुण्याची लोक, करेक्ट, तेव्हा मला काही खात्री नाही याची. ओके. त्याच्यामुळे तर हा फ्लॅट तुम्ही रिसेल मध्ये घेतला? विकत नाही घेतलेला. अच्छा. भाड्याने घेतला. ओके. भाड्याने घेतला आणि अजून तुम्ही भाड्यानेच देतो. ओके ओके. अजूनही सो लकी, नो हेडेक्स. व्हेरी नाईस. कारण मी पण इथं 3 वर्ष भाड्यावरतीच होतो सी बिल्डिंग मध्ये. हा, आणि आता म्हणजे मागच्या ह्या फेब्रुवारी मध्ये आता मी विकत घेतलंय फायनली. फायनली घेतलं. अच्छा. नाही, मी विकत न घेण्याचं कारण माझी दोन्ही मुलं अमेरिकेत राहतात. करेक्ट. ते येणार नाही. ते मग त्यांच्यावर पडणार. ओके. मग कोण विकणार, किती सगळं कशाला उगीच त्यांचं. ओके. त्यांच्यावर घालण्यापेक्षा ते काय पाहिजे ते करतील. ओके. म्हणून विकत न घेण्याचं ठरवलं पाहिजे सुरुवातीलाच. ओके. जेव्हा अमेरिका सोडून यायचं तेव्हाच ठरवलं, विकत घ्यायचं नाही काही. ओके. तो देन नाडकर्णी साहेब पण तुमच्या बरोबर इथं होते? कुठे? आतश्री मध्ये. हो, या इथे आता 5 साली वारले. हो हो, हल्ली वारले. ओके. ह्या घरात नाही, हे जरा मोठं आहे. त्याच्या अगोदरची जो फ्लॅट दुसरं होतं त्या फ्लॅट मध्ये होती. ओके ओके. So you have been staying alone. How are you finding it staying alone? You're comfortable? I should say I'm comfortable. कारण हल्लीच हे अशी गोष्ट घडली की काही कारण नसताना एकदम मोठ्यांदा रडायला सुरुवात केली. का बरं? जस्ट उमाळा आला. ओके ओके. मिसिंग समबडी or missing something. या म्हणजे म्हणून तुम्ही म्हणाल ना, कसं काय, इट्स, आय डोंट से इट आउट अँड आय एम ऑलवेज अ हॅपी गो लकी पर्सन. गुड. सो सगळ्यांची चेष्टा मस्करी करणं हे माझं अगदी नेहमीच ध्यान असतं. ओके. त्याच्यामुळे मला तसं एकतर राहायला काही वाटत नाही. ओके. पण that doesn't mean that this is empty. It is not empty. Okay. I still miss him. Okay, good. But it's nice. You must remember. Oh yes. Your loved ones. Why would I remember? I had good time, bad time, everything. That's life. Yes. Good and bad, both. Yeah. Now that you have lived in Atashi for so long, any words of advice or message आमच्या आता पिढीला सांगायची? आम्ही तुमच्यापेक्षा थोडे यंग आहोत. इतके वयस्कर नाही. मी सांगते तुम्हाला, अथश्री सारखं एकत्रपणे राहणारं कुटुंब मी पाहिलेलं नाही. वाव, दॅट्स गुड. या, फार चांगलं. सगळी एकत्रपणे राहतात, सगळं काही करतात. आता अर्थात त्याच्यात असतं, कोणी चेअरमन होतो आणि कोणी साधा सेक्रेटरी राहतो.
that is different. ओके That depends upon the person also. ओके पण अदरवाईज हे काय आमची आतचरी फार चांगली शेजारी पाजारी जे मित्र वगैरे आहेत येतात Yes. भेटायला तर तसंच चौकशी करायला. फालतू नसतं. ओके ओके ते ते आपल्यावरही असतं. ओके आपण चांगलं वागलं तर लोक चांगली वागतात. ओके त्याच्यातही काहीतरी काढणारे असतात. असतात पण आपण असं करायचं. व्हेरी गुड गुड ॲटिट्यूड या व्हेरी गुड चलो सुलभा यू हैव स्पोकन अ लॉट to me and Yes. given us a lot Thank you so a view much. a good view of your lifestyle and how you lived, which we never knew at all. And I hope this video will enlighten the other people who see this video also. Okay. And thank you very much for participating in this program of mine. I'm planning to make a lot of videos on the seniors. कुठे करणार आता? बघूया आता हळूहळू अच्छा अच्छा करूया आणि नाईस स्पीकिंग टू मी अँड थ्रू मी टू दी अदर three people. Thank you very much. Very kind of you. Welcome. Keep smiling. Thank you so much. Be happy. Yes. That's my message to you. Thank you so much. Bye. All the best. Don't forget, just today. नेहमी कधी येत चला. Okay. Thank you. Thank you for the invitation. Bye. Bye.